कितना दिक्कत होता है जो भवन नहीं है, तुम पेड़ के नीचे पड़ जाते बहुत दिक्कत होता है। बिल्डिंग बना दे तकलीफ होता है। बहुत पढ़ने में बारिश होता है तो इधर उधर भागना पड़ता है। हे एखादं पार्क नाही, ही आहे एक शाळा। बिहारच्या दरभंग्यातील ही व्हिज्युअल्स पाहून एक प्रश्न नक्कीच पडतो। देश स्मार्ट एज्युकेशनच्या गोष्टी करतोय, पण काही मुलांचं एज्युकेशन अजूनही झाडांच्या सावलीतच का? दरभंग्यातील एका सरकारी स्कूलमध्ये मुलांकडे ना प्रॉपर क्लासरूम ना बेसिक फॅसिलिटीज, म्हणून उन्हापासून वाचण्यासाठी झाडाचे शेड घ्यावी लागते आणि पाऊस आला तर क्लास बंद आणि एज्युकेशन थांबण्याची वेळ येते। पण एक गोष्ट खरंच शॉकिंग आहे, ही प्रॉब्लेम काल परवाची नाही। काही रिपोर्ट्सनुसार या भागातील काही शाळा अनेक वर्षापासून एका प्रॉपर बिल्डिंगची वाट पाहत आहेत, पण या मुलांनी स्टडी करणं सोडलं नाही। क्लासरूम नाही तरी ड्रीम्स आहेत, फॅसिलिटीज नाही तरी होप आहे, आणि या मुलांची मागणी ही काही मोठी नाही। आमच्यासाठी एक स्कूल बिल्डिंग बनवून द्या, बस। विचार करा, आपण स्मार्ट क्लासरूम, डिजिटल बोर्ड आणि मॉडर्न एज्युकेशन बद्दल बोलतोय, आणि दुसरीकडे काही मुलांना फक्त 4 भिंतीचे क्लासरूम हवा आहे, कारण या मुलांना कुणाची सिंपती नकोय, त्यांना फक्त त्यांचा बेसिक एज्युकेशन राईट हवा आहे। आता क्वेश्चन फक्त एवढाच, ही मुलं झाडाच्या सावलीत कधीपर्यंत शिकणार आहेत? तुम्हाला काय वाटतं?